नमस्ते. महाराष्ट्रातील मराठी बोलणाऱ्या, समजणाऱ्या ख्रिस्ती बंधू भगिनींना सलाम आणि प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा सर्वांस शांती असो. आज आपण मनुष्यांचे नियम आणि देवाची आज्ञा या विषयाचा दुसरा भाग पाहणार आहोत. आपण प्रार्थना करू. आकाश पृथ्वी उत्पन्न करणाऱ्या परमेश्वरा, वचनाचा अर्थ समजण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. इफिस्करास पत्र याचा चौथा अध्याय आणि दुसरं वचन आपण पाहू. पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता या 3 गुणांचा उल्लेख या वचनामध्ये केलेला आहे. इफिस्करास पत्र इफिस येथील मंडळीला लिहिले गेलेले आहे. कदाचित त्या मंडळीमध्ये नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता या सद्गुणांचा दुष्काळ पडलेला असावा आणि म्हणूनच त्या उद्देशाने हे पत्र लिहिले गेलेलं आहे. आम्ही ख्रिस्ती जीवनात असताना पूर्ण नम्रता धारण करावी ही प्रभूची इच्छा आहे. कारण प्रभूच्या वचनात पूर्ण नम्रता धारण करण्याविषयी आज्ञा दिलेली आहे. आम्ही आमच्या जीवनात आत्तापर्यंत पूर्ण नम्रता धारण केली का? कधी आम्ही स्वतः कधी पूर्ण नम्रता धारण केली का? आम्ही ख्रिस्ती जगत असताना, ख्रिस्ती म्हणून वावरत असताना आणि ख्रिस्ती म्हणून आम्ही भक्ती करत असताना आम्ही पूर्ण नम्रता धारण केली का? याचं निरीक्षण प्रत्येकाने स्वतःच्या जीवनात ह्याच वेळी करा. ह्याच वेळाला वेळ नाही. परत प्रभू येशू दुसऱ्यांदा येणार आहे. तो न्यायाधीश म्हणून येणार आहे. त्यावेळेला क्षमा दिली जात नाही, संधी दिली जात नाही, परत पश्चाताप करावा अशी सूचना दिली जात नाही. कारण ही प्रभूची आज्ञा आहे. नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता धारण करा ही प्रभूची आज्ञा आहे. आम्ही ख्रिस्ती म्हणून ख्रिस्ती लोकांमध्ये राहत असताना सौम्यता आमच्या जीवनात निर्माण झाली का? कधी आमच्या जीवनात सौम्यता म्हणून हा सद्गुण कधी आलेला आहे का? आत्तापर्यंत सौम्यता हा सद्गुण जर आमच्या जीवनात असेल तर मग आमचे विचार आणि प्रभूचे विचार जुळतील. आणि जर सौम्यता आमच्या जीवनात नसेल तर आम्ही कोणाच्या विश्वासावर जगतो? आम्ही विश्वासणारे म्हणून जगतो तेव्हा माणसांवर विश्वास ठेवतो किंवा देवावर विश्वास ठेवतो? आज्ञा प्रभूची आणि आमचा कल मनुष्यांच्या नियमांकडे. प्रभू आशीर्वाद कसं काय देणार? प्रभू आमच्या सोबत कसं काय राहणार? आमची विनंती कशी ऐकणार? आम्हाला त्याचा सहवास कसा लाभणार? आम्ही काहीच सांगू शकत नाही आणि आम्ही काही करूही शकत नाही. धडपड करणे आज आहे संधी. धडपड करण्यासाठी संधी आज आहे. कदाचित उद्या भेटणार नाही. आमच्या विश्वासाचा पाया किंवा आधार कोण आहे? जर आमचा विश्वास देवावर असेल तर आमच्या जीवनात प्रभूच्या आज्ञांना काय स्थान आहे? आमचा विश्वास देवावर आहे? प्रभूच्या आज्ञांना काय स्थान आहे आमच्या जीवनामध्ये? आम्ही पाळतो किंवा टाळतो किंवा देखावा करतो किंवा आम्ही त्या आज्ञा चव्हाट्यावर आणलेल्या आहेत लोकांना दाखवण्यासाठी का? आमच्या जीवनात आम्ही त्या लागू केलेल्या आहेत. आम्ही त्या आज्ञांप्रमाणे पायावर पाय ठेवून चालतो, त्याच्या प्रभूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालतो का? आम्ही दुसऱ्यांचे पाय चेंगरतो? पहा, स्वतः निरीक्षण आपल्याला. आम्ही जर प्रभूच्या सानिध्यामध्ये, प्रभूच्या वचनामध्ये जगतो, आम्हाला कळतं.
आम्ही प्रभूच्या पाऊलांवर पाऊल चालतो, पाऊल ठेवून चालतो, किंवा दुसऱ्याचे पाय चंगरून चालतो? पहा, स्वतः पहा, आणि त्याचा परिणाम काय होतो हे पण जाणून घ्या. आम्ही प्रभूच्या नावाने फक्त मुखातून शब्द काढतो, पण आचरण माणसांच्या नियमांप्रमाणे व आज्ञांप्रमाणे करतो. आम्ही प्रभूच्या नावाने फक्त मुखातून शब्द काढतो. स्तुती, आराधना आणि प्रार्थना आणि भक्ती, बस. कदाचित आम्ही आचरणामध्ये खूप मागे असणार, आणि तसं चित्र दिसतंही. कारण आमचे आचरण जर परफेक्ट असणार, कंप्लीट असणार, परिपूर्ण असणार, तर सैतान आम्हाला त्रास देणारच नाही. सैतानाची कोणतीच युक्ती आमच्यावर हल्ला नाही करणार. कारण प्रभूचा आशीर्वाद आमच्या चहूबाजूला असतो. प्रभूच्या आशीर्वादामध्ये जर आम्ही चालतो, त्याच्या नियमांप्रमाणे वर्तन करतो, तर प्रभू आमचं संरक्षणही करतो. कारण आमच्या जीवनात सौम्यता नावाचा सद्गुण नाही. कारण आमच्यात सौम्यता जर असेल तर आम्ही प्रभूची आज्ञा नक्कीच पाळणार, नक्कीच पाळणार. सौम्यता आमच्यामध्ये आहे, आम्ही प्रभूची आज्ञा पाळणार. सौम्यता आमच्यामध्ये नाही, आम्ही प्रभूची आज्ञा पाळूच शकत नाही. कोणत्या आधाराने मी प्रभूची आज्ञा पाळणार आहेत? आमच्यामध्ये जर सौम्यता नाही तर. आमच्या जीवनात प्रभूची आज्ञा पाळण्यासाठी आम्ही फक्त देखावा करतो का? आम्ही माणसांच्या पद्धतींना स्वीकारून त्यांना प्रभूची आज्ञा म्हणून आमचं समाधान करून घेतो का? याचं निरीक्षण करा, आणि याचं निरीक्षण तुम्ही स्वतः करा. आम्ही प्रभूची आज्ञा पाळण्याचा देखावा करून घेतो, आम्ही प्रभूची आज्ञा पाळतो असं मी इतरांना दाखवण्यासाठी फक्त कृती करतो, पण वस्तुस्थितीमध्ये कदाचित आमच्या हृदयामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या विचारांमध्ये, आमच्या वर्तणुकीमध्ये त्या आज्ञांचा प्रभाव सापडणार नाही, एक अंशसुद्धा सापडणार नाही. असं का होतं? कारण सौम्यता आमच्यामध्ये नाही, नम्रता नाही, सहनशीलता नाही आमच्यामध्ये. सर्वात महत्त्वाचा सद्गुण सहनशीलता, याला आमच्या जीवनात स्थान आहे का? ज्याच्याशिवाय आम्ही तंतोतंत ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही, असा हा सद्गुण आहे. सहनशीलता जर नाही, ख्रिस्ती कसं काय? सहनशीलता नाही, आम्ही धार्मिक कसं काय? सहनशीलता नाही, आम्ही प्रभूच्या कृपेमध्ये कसं काय? आम्ही जाऊच शकत नाही, कोणत्याच पद्धतीने आम्ही जाऊ शकत नाही जर सहनशीलता नाही तर. कारण याकोबाच्या पत्रामध्ये 5वा अध्याय आणि 10वं वचन आणि 11वं वचन आपण पाहू. याकोबाचं पत्र 10वा अध्याय 11वं वचन, 5वा अध्याय आणि 10 वचन आणि 11वं वचन. बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर याविषयीचा कित्ता घ्या. पहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही योबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्या विषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. ह्यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हाला दिसून आले. याकोब 5:10-11. प्रभूच्या नावाने जे संदेष्टे त्याचे सेवक जे बोलले त्यांचा धीर याविषयीचा कित्ता घ्या, आणि ज्यांनी सहन केलं त्यांना आपण धन्य म्हणतो. आणि प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हाला दिसून आले आहे. आम्ही ख्रिस्ती म्हणून जगतो, ते कोणत्या आधाराने जगतो? आम्ही तर्कवितर्काच्या आधाराने जगतो, किंवा तत्वज्ञानाच्या आधाराने जगतो, किंवा माणसांच्या नियमांच्या आधाराने जगतो, किंवा देवाच्या नियमांच्या व आज्ञांच्या आधाराने जगतो? बोला, आम्ही ख्रिस्ती म्हणून जगतो ते कोणत्या आधाराने आम्ही जगतो? काय आधार आहे आम्हाला? आज्ञा आहेत, वचनाचं पालन आहे, प्रभूचे नियम आहेत, माणसांनी शिकवलेले नियम आहेत, तर्कवितर्क आहे, तत्वज्ञान आहे. काय आहे? आम्ही शोधत फिरतो. आम्ही पवित्र शास्त्राच्या बाहेर जातो, पवित्र शास्त्राला आम्ही एका बाजूला ठेवतो आणि मानवांच्या मागे पळतो. आम्ही उलटी सुलटी चर्चा करणारे, उलटी सुलट शिक्षण देणाऱ्या मनुष्यांच्या मागे आम्ही धावतो. तत्वज्ञान, तर्कवितर्क, आम्ही तर्कवितर्काने जगायचा प्रयत्न करतो. प्रभू म्हणजे तर्कवितर्क नाही. प्रभू अस्तित्वामध्ये आला आणि त्याने अस्तित्वामध्ये येऊन आमच्याशी चर्चा केली, आमच्या पापांची क्षमा केली. समोर येऊन
तर्कवितर्क म्हणून प्रभूने काहीच केलं नाही. तो समोर आला आमच्यासाठी. आमच्यावर त्यांनी दया केली, कृपा केली आणि आमच्या सर्व अपराधांची क्षमा केली. तर्कवितर्क नावाचा कुठलाही स्पर्श प्रभूच्या बोलण्यामध्ये आम्हाला जाणवला नाही कधी. आम्ही ख्रिस्ती म्हणून जगत असताना प्रभू जर आमच्या बरोबर नाही तर आमचे ख्रिस्ती जीवन व्यर्थ आहे. प्रभू आमच्या जवळ संगती नाही आहे. प्रभू आमचं ख्रिस्ती जीवनाचा काय उपयोग आहे? व्यर्थ आहे आमचं ख्रिस्ती जीवन. आणि जर प्रभू आमच्या बरोबर आहे तर प्रभूचं अस्तित्व आम्हाला का दिसत नाही? आणि जर आम्ही विश्वासाने सांगतो, कन्फर्म सांगतो आम्ही प्रभू आमच्या बरोबर आहे, मग त्याचं अस्तित्व का दिसत नाही? आम्हाला दिसलं पाहिजे. प्रभू लपण्यासाठी नाही आला. प्रभू आमच्याशी चर्चा करण्यासाठी, बोलण्यासाठी, आमच्या संगती राहण्यासाठी आलेला आहे. आमची काळजी घेण्यासाठी आलेला आहे. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे. तो लपण्यासाठी नाही आला. आणि जर प्रभू आमच्या जवळ आहे आणि प्रभू आमच्या सोबत आहे, मग तो असं लपलेल्या अवस्थेमध्ये का असतो? मग तो लपणारा आहे का? खात्री करून घ्या. प्रभू लपलेला आहे, अदृश्य स्थितीमध्ये आहे, दिसत नाही, हालचाल नाही, त्याचं बोलणं आम्हाला ठाऊक नाही, आम्हाला काहीच कळत नाही, त्याच्या अस्तित्वाचा स्पर्शही आम्हाला होत नाही. काय कारण आहे ती? आम्ही त्याच्या आज्ञांपासून दूर गेल्याची कारण आहे ती. हे त्याचे दुष्परिणाम आहेत. मनुष्यांचे नियम ऐकणे. आम्ही मित्रांचे नियम ऐकतो. कदाचित आम्ही आमच्या भावाचं ऐकून चालतो. कदाचित आम्ही आमच्या नातेवाईकाचं ऐकून चालतो. ज्याला परमेश्वराचं ज्ञान नाही, प्रभू ज्याच्याशी कधी बोलला नाही, भेटला नाही, ज्याला कधी प्रभूने पाहिलं नाही, ज्याने प्रभूला पाहिलं नाही, अशा व्यक्तींचं आम्ही ऐकून चालतो. पण आम्ही प्रत्यक्ष वचनामध्ये नाही गेलो कधी. वचनामधून आम्हाला प्रभूची ओळख होते. प्रभूशी संपर्क साधण्यासाठी, संवाद साधण्यासाठी वचन आम्हाला सहाय्य करतं. आम्ही वचनाला दुर्लक्ष करून वागतो, चालतो आणि प्रभूची अपेक्षा करतो. आम्ही मनुष्यांचे नियम सोपे आणि पाळण्याजोगे, याच्यापेक्षा देवाच्या आज्ञा सोप्या आणि पाळण्याजोग्या आहेत. कारण त्या तारण देतात, स्वर्गात नेतात. मनुष्यांच्या नियमाने तुम्हाला क्षणिक शांती, क्षणिक सुख मिळते, क्षणिक समाधान मिळते. प्रभूच्या आज्ञांनी तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. तुम्ही सार्वकालिक नाशापासून वाचविले जाता. एवढा मोठा फरक आहे. आणि म्हणून आपण प्रभूच्या आज्ञा पाळायच्या आहेत का मनुष्यांचे नियम पाळायचे आहेत? काही नियमांप्रमाणे चालायचं आहे? तुम्ही ठरवा. आम्हाला स्वर्गाची प्राप्ती पाहिजे का आमचा विनाश झाला पाहिजे? आम्हाला सुखलोकामध्ये पाहिजे का आमच्या तळमळणाऱ्या अग्नीमध्ये आम्हाला जायचं आहे? हे तुम्ही ठरवा. आम्ही फक्त गृहीत धरतो प्रभू आमच्या बरोबर आहे, कारण त्याचा आवाज आम्हाला ऐकू येत नाही, आमचं बोलणं तो ऐकत नाही, आमच्या प्रार्थनांना तो प्रतिसाद देत नाही, आमच्याशी प्रभूचा संवाद होत नाही, तरी आम्ही गृहीत धरतो, कारण आम्ही सहनशीलता हा सद्गुण कधीच स्वीकारला नाही. सहनशीलता नाही, प्रभू आमच्यामध्ये नाही. नम्रता नाही, प्रभू आमच्यामध्ये नाही. सौम्यता नाही, प्रभू आमच्यामध्ये नाही. कारण प्रभूने हेच गुण धारण केले आणि मग तो आमच्यासाठी जगामध्ये आला, आमच्या पापांचा दंड भरून देण्यासाठी. आणि त्याची इच्छा आहे का आम्ही या सद्गुणांमध्ये चालावं, या सद्गुणांप्रमाणे चालावं, सद्गुणांमध्ये जगावं आणि सद्गुणांमध्ये असावं. त्याचं ऐकावं आम्ही, लोकांचं नाही, मनुष्यांचं नाही, मनुष्यांच्या नियमांचं नाही, तर्कवितर्काचं नाही, तत्वज्ञानाच्या आधाराने आपल्याला जगायचं नाही, तर प्रभूच्या आज्ञांच्या आधाराने आपल्याला जगायचं आहे. प्रभूच्या आज्ञा वचनामध्ये आहेत. प्रभूच्या आज्ञा त्याच्या पाचारण झालेल्या लोकांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. पाचारण झालेल्या लोक, नाव धारण करणारे नाही, ज्यांना प्रभूने पाचारण केलेलं आहे ते लोक. पाचारण झालेल्या लोकांचा तपास करा, शोधा, त्यांचं अनुकरण करा. पाचारण झालेले, देखावा करणारे नाही. ह्यावेळेला आपण परत याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि 22 वचन पाहणार आहोत. याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि 22 वचन.
वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करीता. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. वचनाप्रमाणे आचरण, वचन दिलं इथं. याकोबाच्या पत्रामध्ये वचन म्हटलेलं आहे. इथं असं नाही म्हटलेलं आहे की तुम्ही तत्वज्ञानाच्या आधाराने आचरण करा. नाही, इथं असाही शब्द वापरला गेला नाही की तुम्ही मनुष्यांच्या नियमांप्रमाणे आचरण करा. नाही, असंही म्हटलं गेलं नाही तुम्ही तर्कवितर्काच्या द्वारे आचरण करा. नाही, देखाव्या करणाऱ्या लोकांचं आचरण करा असंही म्हटलं नाही या ठिकाणी. तर वचन हा शब्द वापरलाय. वचनाप्रमाणे आचरण करणारे व्हा, केवळ ऐकणारे असू नका. नुसतं प्रभूचं वचन फक्त ऐकायचं आहे आणि त्याच ठिकाणी सोडायचं आहे आणि तिथून उठले कोरडे ठणठणीतून रिकामं घरी जायचं आहे. काय उपयोग झाला तुमचा? ऐकून उपयोग काय झालाय? वेळ वाया घालून तुमचा उपयोग काय झालेला आहे? वचन ऐका, त्याला ग्रहण करा, त्याला स्वीकारा आणि त्याला स्वीकारून आपल्या जीवनामध्ये लागू करा. अन्यथा नाही. आम्ही त्याच ठिकाणी जिथं ऐकतो तिथं सोडून देतो आम्ही. कारण हलकं आहे ते वचन, हलकं आहे. मनुष्यांचे नियम एकदम हलके फुलके आहेत, त्याला वजन नाही, ते तुमच्या संगती येऊ शकत नाही. प्रभूचं वचन सर्व काळ टिकणारं आहे. ते सृष्टीच्या अंतापर्यंत घेऊन जातं. ते अनंत कालासाठी, त्याला आधी नाही आणि अंत नाही असं प्रभूचं वचन आहे. सर्व काळ टिकणार आहे. ते नेहमी तुमच्या सोबत असणार आहे. त्याला स्वीकारलं तुमच्या सोबत असणार आहे. मनुष्यांचे नियम हलके फुलके आहेत, हवेने कुठेही उडतात, तुमच्या सोबत नाही येऊ शकणार. ते तर्कवितर्क हवेने उडतो, तुमच्या सोबत नाही राहणार सर्व काळासाठी. तत्वज्ञान कोणत्या साईडला घसरून जाईल गॅरंटी नाही, तुमच्या सोबत नाही राहणार. ते फक्त वचन तुमच्या सोबत असतं. कारण आणि म्हणून प्रभूच्या वचनामध्ये असं म्हटलेलं की वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करिता. स्वतःची फसवणूक करता तुम्ही. वचनाप्रमाणे जर आचरण नाही केलं तुम्ही स्वतःची फसवणूक करता. वचनाप्रमाणे, मनुष्यांच्या नियमांप्रमाणे नाही. मी पण तेच म्हणेल तुम्हाला परत, वचनाप्रमाणे. माझं ऐकू नका, वचन पहा. बायबल आहे तुमच्याकडे, पवित्र शास्त्र आहे तुमच्याकडे, वचन पहा, वचनामध्ये शोधा. आमची वर्तणूक कशी असावी, आम्ही काय केलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, कसं वागलो पाहिजे, बंधुप्रीती कशी पाहिजे, इतरांशी आमचा संपर्क कोणत्या पद्धतीने आला पाहिजे, वचन स्पष्ट आपल्याला शिकवत आहे. मनुष्यांना विचारण्याची काय गरज आहे? आम्ही जेव्हा चुकीच्या पद्धतीने आचरण करतो तेव्हा नुकसान कोणाचं होतंय आम्ही कधी विचार केला का? चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या मार्गाने ख्रिस्ती जीवन जगण्यामुळे आम्ही स्वतःला फसवितो. आम्ही दुसऱ्यांना तारणाबद्दल सुवार्ता सांगूच शकत नाही, पण आम्ही स्वतः सुद्धा तारणापासून खूपच दूर आहोत. कारण आम्ही तारणाकडे चुकीच्या मार्गाने जात आहोत. आम्ही जर तारण मिळविण्याचा विचार करतो तर ते फक्त देवाच्या आज्ञांप्रमाणे आचरण केल्याशिवाय मिळणार नाही. ते फक्त प्रभू येशूच देऊ शकतो. आमच्यामध्ये एवढा अहंकारी आणि उद्दामपणा आहे की आम्ही सहनशीलता काय आहे याचा विचार सुद्धा करत नाही. आणि जर कोणी आम्हाला प्रभूच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला किंवा वचन शिकविण्याचा प्रयत्न केला तर आम्ही राग व्यक्त करतो आणि त्या शिकवणाऱ्या व्यक्तीबरोबर भांडण करायला तयार असतो. शिकवणाऱ्या व्यक्तीबरोबर सहनशीलतेबद्दल, सौम्यतेबद्दल, लीनतेबद्दल जर शिकवणारी व्यक्ती जर आमच्याकडे आली आणि आम्हाला त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला, आमच्यामध्ये क्रोध जागृत होतो, उद्दामपणा जागृत होतो, अहंकार जागृत होतो, आम्ही भांडायला तयार होतो. कदाचित तो आमच्या चुका दाखवतो, आमचा अधर्म दाखवतो, तो आमचे दुष्कर्म तो दाखवतो आणि आम्हाला राग येतो आणि आम्ही राग व्यक्त करतो, आम्ही भांडायला तयार होतो. पहा, निरीक्षण करून पहा, ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी असे प्रकार घडतात का? पहा. नम्रता, सौम्यता व सहनशीलता या सद्गुणांचा परिणाम क्रोधामध्ये व्यक्त होतो का? हा मला खूप मोठा प्रश्न पडला आहे. आम्ही जर नम्रता धारण केलेली आहे, सौम्यता धारण केलेली आहे, सहनशीलता आम्ही आमच्या जीवनामध्ये धारण केलेली आहे, मग ह्या सद्गुणांचा परिणाम क्रोधामध्ये व्यक्त होतो का? हा खूप मोठा प्रश्न मला पडलेला आहे. मला याचं उत्तर अजून मिळालं नाही. मी खूप शोधलं. का नम्रतेचं रूपांतर क्रोधामध्ये होतं, सौम्यतेचं रूपांतर क्रोधामध्ये होत आहे, सहनशीलतेचं रूपांतर क्रोधामध्ये होत आहे. भांडणामध्ये व्यक्त होतं का? भांडण निर्माण होतं का सौम्य व्यक्तीमध्ये?
सहनशील व्यक्ती भांडण करू शकतो का? नम्र व्यक्ती भांडण करू शकतो का? सौम्यता धारण करणारी व्यक्ती भांडण करू शकते का? करू शकतात का? असं पहा, शोधून पहा. नम्रता, सौम्यता व सहनशीलता धारण केल्यामुळे आम्ही सैतानाचं अनुकरण करतो का? आणि जर आम्ही सैतानाचं अनुकरण करत नाही तर क्रोध कुठून आला, भांडण कुठून आले, याचा आम्ही कधी विचार केला का? आम्ही कधीच विचार करत नाही. आम्ही निर्धास्त असतो. आम्हाला वाटतं आम्ही स्वर्गाचे नागरिक आहोत. आम्ही फक्त स्वतःची समजूत करून घेतो, स्वतःच्या मनाची समजूत करून घेतो. आम्ही स्वतःची समजूत करून घेतो का आम्ही स्वर्गाचे नागरिक आहोत. कदाचित कधीच नाही. जो एका नियमाविषयी चुकला तो सर्व नियमांविषयी चुकला. एक जरी प्रभूची आज्ञा तुम्ही पाळली नाही, तुमचे सगळे नियम चुकले. प्रभूची आज्ञा आहे, वचनाप्रमाणे आचरण करणारी वासा, केवळ ऐकणारी असू नका. इथं तर्कवितर्काला स्थान नाही, मनुष्यांच्या नियमांना स्थान नाही. आम्ही स्वर्गाचे नागरिक बनू शकत नाही, कारण माणसांचे नियम आणि आज्ञा व विधी पाळून कोणी स्वर्गात गेला नाही आणि जाणार पण नाही. इयोबाचं पुस्तक 36वा अध्याय आणि 13वं वचन आहे. इयोब 36:13. जे मनाने अधर्मी असतात ते हृदयात क्रोध बाळगतात, त्याने त्यास बांधले असता ते धावा करीत नाहीत. परत ऐका. जे मनाने अधर्मी असतात ते हृदयात क्रोध बाळगितात, त्याने त्यास बांधिले असता ते धावा करीत नाहीत. मनुष्याच्या अंतःकरणात जर क्रोध घर करून बसलेला आहे तर नक्कीच समजा की त्या मनुष्याच्या वर्तणुकीत धार्मिकता नाही. क्रोध आहे, धार्मिकता नाही. स्पष्ट म्हणतो इयोब. त्याच्या मनामध्ये अधर्म असतो तरच क्रोध निर्माण होतो. जिथे अधर्म आहे तिथे क्रोध आहे, आणि जिथे धार्मिकता आहे तिथे सौम्यता, नम्रता आणि सहनशीलता पण आहे. तर अधर्म त्या माणसाच्या जीवनात आहे, मग तो ख्रिस्ती मनुष्य असला तरी क्रोध हा अधर्मी व्यक्तीच्या जीवनातच असतो. ख्रिस्ती व्यक्ती कितीही चांगले जीवन जगत असेल, परंतु क्रोधिष्ठ व्यक्ती असेल तर त्याच्या जीवनात अधर्म आहेच. ती व्यक्ती ख्रिस्ती असूच शकत नाही, कारण तो धार्मिक नाही तर अधर्मी आहे. हा कशाचा परिणाम आहे तर माणसांच्या आज्ञा व नियम यांचा परिणाम आहे. कशाचा परिणाम आहे हा? मनुष्यांच्या आज्ञा, नियम. मनुष्यांनी नियम बनवायचे. आमच्या ख्रिस्ती जीवनाला आम्ही प्रभूच्या आधाराने जगणं किंवा जगावं ही संधी प्रभूने आम्हाला दिलेली असताना ठराविक मनुष्यांनी आमच्याकडे यावं, त्यांनी त्यांचे नियम आम्हाला द्यावे, आम्ही ते आनंदाने स्वीकारावे, आम्ही प्रभूच्या वचनाचे नियम बाजूला सरकवावे, बाजूला करून द्यावे, सारून द्यावे, आणि आम्ही मनुष्यांच्या नियमांच्या मागे धावावे की ज्यांचा काही उपयोग नाही, ज्या नियमांना प्रभूने स्थान दिलेलं नाही, ज्या नियमांना प्रभूने मान्यता दिलेली नाही, असे नियम आम्ही पाळतो आणि क्रोध जागृत होतो. क्रोध जागृत होणे अधर्माचं चिन्ह आहे. अधर्म, धार्मिकता नाही. आणि जर अधर्म आहे त्या ठिकाणी प्रत्येक दुष्कर्म पण आहे. प्रत्येक दुष्कर्म आहे. अधर्म बाळगणारा व्यक्ती दुष्कर्म करायला चुकत नाही. त्याचं रूपांतर क्रोधामध्ये होतं, असं इयोब म्हणतो. तुमच्याकडे वचन आहे, पवित्र शास्त्र आहे, वाचून पहा. इयोब 36:13. ज्यांच्या मनामध्ये अधर्म आहे ते क्रोध बाळगतात हृदयामध्ये. ज्यांच्या जीवनात क्रोध आहे, ख्रिस्ती लोकांच्या, विश्वासणाऱ्या लोकांच्या ज्यांच्या जीवनात क्रोध आहे त्यांच्या मनामध्ये अधर्म आहे. विचारायची काहीच गरज नाही. काहीच विचारायची गरज नाही. लांबून पहा, लांबून दिसतं. सौम्यता, सहनशीलता, नम्रता ही पण लांबून दिसते.
तिथे जाऊन अशी हात लावून पाहण्याची गरज नाही. चटका बसतो का? विस्तावाला हात लावला जातो, गरम वस्तूला हात लावला जातो, थंड वस्तूला हात लावला जातो. अधर्माला हात नाही लावला जात, कारण त्या ठिकाणी क्रोध राहतो आणि क्रोध प्रत्येक दुष्कर्म करायला मदत करतो, प्रोत्साहन देतो. आणि आम्ही परत भक्तीच्या ठिकाणी जाऊन बसतो भक्ती करण्यासाठी. कसं वाटतं ऐकायला? पाहायला कसं वाटतं? ऐकायला कसं वाटतं? आम्हाला काय वाटतं? आम्ही स्वर्गात जाणार? सार्वकालिक जीवनामध्ये जाणार? अधर्मी व्यक्ती? नाही. प्रभूची धार्मिकता तुम्हाला स्वीकारावीच लागेल. प्रभूच्या तारणाचा नियम पाळूनच तुम्हाला पुढे सरकायचं आहे. तुमच्या मनाचं नवीनीकरण झालंच पाहिजे. दुष्कर्म गेलाच पाहिजे, दुर्गुण गेलाच पाहिजे. चालणार नाही हे मी नाही म्हणत, प्रभूचे वचन स्पष्ट म्हणताय. वचनामध्ये पहा, अधर्मी व्यक्ती स्वर्गात नाही जात कधी. प्रभूने त्यास बांधले असता ते धावा सुद्धा नाही करत. इयोब 36:13 परत वाचून दाखवतो तुमच्यासाठी. जे मनाने अधर्मी असतात ते हृदयात क्रोध बाळगतात. त्याने त्यास बांधिले असता ते धावा करीत नाहीत. त्याने त्यास बांधले असता. कोणी? त्याने, देवाने. धावा नाही करत ती कधीच नाही, कारण त्यांच्यामध्ये अधर्म आहे, क्रोध आहे, धार्मिकता नाहीये. माणसांची आज्ञा व नियम व विधी कोणालाही धार्मिक जीवन जगण्यास मदत करू शकत नाही, कारण त्यांच्यात देवाचं सामर्थ्य नाहीये. माणसांचे नियम आणि धार्मिकता यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. माणसांच्या आज्ञा व नियम व विधी आणि देवाच्या आज्ञा, नियम व विधी यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि माणसांच्या नियमांप्रमाणे, विधींप्रमाणे कोणालाही धार्मिक जीवन जगण्यास मदत होत नाही. नाही जगू शकत आपण धार्मिक जीवन कोणत्याच पद्धतीने नाही, कारण त्याच्यात देवाचं सामर्थ्य नाही. माणसांच्या नियमामध्ये देवाचं सामर्थ्य नाहीये, लक्षात ठेवा. प्रभूच्या वचनामध्ये देवाचं सामर्थ्य आहे, माणसांच्या नियमामध्ये नाही आहे. नवीनीकरण करणारं, शुद्ध करणारं, पवित्र करणारं, कृपायुक्त, प्रीतिमय सामर्थ्य ते फक्त वचनामध्ये आहे, माणसांच्या नियमांमध्ये नाही आहे. आम्ही काय करतो? आमचा कल तिकडच असतो, जास्त, खूप जास्त असतो आमचा कल. आणि शेवटी आमचा नाश करून घेतो आम्ही. आज वेळ अजून गेलेली नाहीये. आमच्या हातामध्ये वेळ आहे, आज पण आमच्या हातामध्ये वेळ आहे. माणसांच्या नियमांचा त्याग करा, वचनाकडे या. केवळ वचन ऐकणारे बनू नका, पाळणारे व्हा. वचनाला लक्षात घ्या, वचनाचं अनुकरण करा, वचनाप्रमाणे चाला, वचनामध्ये राहा. आणि मग पहा, प्रभू तुमच्या जवळ येतो. धार्मिक जीवन जगण्यास फक्त प्रभू येशू आणि त्याचे नियम मदत करू शकतात. तारण फक्त प्रभू येशू पासूनच मिळते. दैवपिता, प्रभू येशू ख्रिस्त व पवित्र आत्मा यांची संगती लाभल्याशिवाय आम्ही ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही. मानवी प्रयत्नाने तर कधीच नाही. मानवी प्रयत्नाने तर कधीच नाही, कोणत्याच पद्धतीने नाही. हो, देवपिता, प्रभू येशू ख्रिस्त व पवित्र आत्मा यांची संगती आम्हाला पाहिजे. आणि ती जर आम्हाला लाभली तर आम्ही ख्रिस्ती जीवन जगणार आणि हमखास जगणार आम्ही. आणि मानवी प्रयत्न जर आम्ही करतो तर आम्ही ख्रिस्ती जीवन नाही जगू शकणार. आमचा नाश निश्चित ठरलेला आहे. आम्ही नाशाकडे जाणार, आमचा नाश होणार, नक्की समजा. म्हणून आजच वचन वाचा, वचनाचा स्वीकार करा. प्रभू येशू, मी तुला धन्यवाद देतो. या वेळेला आपण प्रार्थना करू. आकाश पृथ्वी उत्पन्न करणाऱ्या परमेश्वरा, वचन ऐकण्यासाठी, समजण्यासाठी तू आम्हाला सहाय्य केलंस. आभार मानतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन.